जागतिक महिला दिवस 8 मार्च जागतिक महिला दिवस हा अतिशय महत्वाचा आहे। जागतिक दिनानिमित्त शुभेच्छा। तुम्ही जिजाऊ, तुम्ही अहिल्याबाई होळकर, तुम्ही रमाई आणि तुम्ही सावित्रीबाई फुले। महिलांमध्ये जी ताकद आहे ती कोणामध्ये नाही। स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे घराचं दर्पण, स्त्री म्हणजे
महान कार्य, श्री म्हणजे शक्ती, ही सर्व तुमच्यामध्ये आहे. तुम्ही मुलांना घडवू पण शकताय आणि तुम्ही जग चालवू पण शकताय. ही सर्व ताकद तुमच्यामध्ये. एक ही व्याख्या करतो, वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ही तर समतेची धार आहे. स्त्री म्हणजे अवला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, धगधगता अंगार आहे. कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपल्या सिद्धार्थनगरचे मोठे व्यक्ती ते धम्मदान दिलं आम्हाला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. हे आम्ही एक सिद्धार्थनगर मध्ये कधी झालं पण नाहीये आणि कधी होणार पण नव्हतं. आम्ही सिद्धार्थनगरच्या 40 मुलांनी धम्मदान जमा करून ही 12,000 रुपयाची फी आहे. आम्हाला कल्पना आली तर सकाळी सकाळी जे मुस्लिम लोक आहे ते 5 वाजेला त्या पावणे 5 वाजेला उठून आजान म्हणतात. ते सगळ्यांच्या कानावर येतं आणि ते मदरशाला त्यांचे मुलं उठवतात आणि मदरसा म्हणा या नमाज म्हणा ते तिथे जातात. हिंदू मंदिरांचं पण तसंच. ते पण सकाळी सकाळी 6ला 7ला आरती लावतात आणि त्यांचे लोक तिथे आरती करायला जातात या भजन करायला जातात या महादेवाला पाणी चढायला जातात रोज. तर आमच्या डोक्यात पण एक कल्पना आली तर सर्व धर्माचे लोक तिथे जाऊ शकतात, तिथे त्यांच्या देवाला अर्चना भक्ती करू शकतात. मग आम्हीच लोक का नाही? आम्हीच का? बौद्ध धर्माचे लोक का फक्त झोप काढण्यासाठी फक्त 14 एप्रिल 100 बुद्ध पौर्णिमा, आता सध्या 2 एक वर्ष झाल्या रमामाते जयंती पण काढतात उत्सवानी. तर फक्त आपले लोक फक्त हेच करायसाठी का? तर म्हणून आम्ही सारनाथच्या मुलांनी एक ठरवलं आणि धम्मदान जमा करून हा साऊंड सिस्टम आणला. तर जेणेकरून हा साऊंड सिस्टम 8 मार्च जागतिक महिला दिवस हा आम्ही विसरणार नाही. का विसरणार नाही? तर आम्ही ह्या रोजी हा साऊंड सिस्टम आणलाय आणि हा रोज 5:30 वाजेला इथे अर्ध आणि भीमगीते हे होतील. जेणेकरून आपले लोक रोज सकाळी देवाचं नाव घेऊन तरी उठतील आणि आपल्या घरामध्ये त्रिशरण पंचशील म्हणतील. तर या मुलांसाठी मी सुद्धा टाळ्या उचलतो. अशी छोटी छोटी गोष्ट आहे काही. या मुलांनी 5-5 रुपये 10-10 रुपये जमा करून त्यांच्या खाऊचे पैसे जमा करून हा साऊंड सिस्टम घेतलेला आहे. तर असंच आपण सर्व लोक सिद्धार्थनगर मधले आपण 10, 20, 50, 100 वर्ष कोणी जगू शकत नाहीये. पण येणाऱ्या पिढीला आपण असं सुंदरसं विहार करून देऊ का जेणेकरून आपले लोक आपले मुलं कुठे भटकले नाही पाहिजेत. विहारामध्ये धम्म आहे, बुद्ध आहे आणि संघ आहे. इथे मैत्री करुणा भाव आहे. इथे आल्यावरती फक्त ना फक्त बुद्धीची चालना होईल. ती चालना फक्त शिक्षणाच्या जोरावरच होईल. आपण विहारामध्ये आल्यावर शिक्षण हे काय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा पण सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी पिईल तो गरगणल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही कधी शिकले तर तुम्ही पुढे इथली पिढी घेऊन जाऊ शकताय पुढे. आजपर्यंत आपल्या घरच्यांनी काही सांगितलं नाही आपल्याला शिक्षणाचं महत्व. पण आता आपण धीरे धीरे शिक्षणाचं महत्व आपल्याला कळतंय. तर पुढे काय करायचंय, कसं राहायचंय, कसं जगायचंय.
जगतात तो कुत्रे मांजरे पण आपल्याला तसं जगणार नाहीये. आपल्याला बुद्धांनी त्या काळाला त्रिश्रम पंचशील दिलं होतं. अजिनदामा वीरमणी सिक्कापदम समाधियामी. मी कोणाचा आदी बनणार नाही. जसं दारू गुटखा पुडी याचा आदी नाही बनणार. प्राणाची पाता वीरमणी सिक्कापदम समाधियामी. मी प्राणी हिंसा करणार नाही. तो त्या मुख्य जनावराला मारणार नाही. त्याच्यानंतर हे मुद्दा वाटा वीरमणी सिक्कापदम समाधियामी. मी खोटं बोलणार नाही. याची देखील चुगली चांगली करणार नाही. चुरा मेरे म्हणजे समाज टाळा वीरमणी सिक्कापदम समाधियामी. चुरा मी चोरी चपाती करणार नाही. हे त्या टायमाला बुद्धांना कळलं होतं. बुद्धांनी त्रिश्रम पंचशील आपल्याला दिली पण काही आपल्याला समजलेच नाही ती. तर वागायचं कसं, राहायचं कसं, जगायचं कसं. इथे व्यायामाची भरपूर महिला आहे, माणसं आहे, मुलं आहे करतील. मी पहिलं नाव घेते रितिका तायडे. जोरदार टाळ्या होऊन सर्वांना माझा जय भीम. विचाराच्या मंचावर उपस्थित माझे गुरुवर्ग आणि माझा प्रिय मित्र, आज मी तुम्हाला जागतिक महिला दिनानिमित्त काही 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे हीच माझी नम्र विनंती. आज 8 मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. तर आपण सर्वांनी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिलांविषयी सन्मान आदर व्यक्त करणे हा या महिला दिनाचा हेतू आहे. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्ज चौकात स्त्रियांच्या हक्कासाठी ऐतिहासिक निदर्शने केली. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला संघर्ष हा जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. या दिवशी कर्तृत्वानं महिलांचा सत्कार केला जातो. आज या महिला दिनाच्या महिला दिनी आपण आपल्या सर्वांनी महिलांचा सुरक्षिततेसाठी प्रयत्न करूया. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भीम. खूप छान. हे सर्व मुले आजपर्यंत त्यांच्या शाळेमध्ये पण त्यांनी भाषण काय एक छोटस पान पण वाचलं नाहीये. आणि आज क्लासमध्ये ते माईक समोर भाषण देत आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या येणाऱ्या दिवसात ते स्वतंत्रपणे त्यांच्या शाळेमध्ये एक असं सुंदर कार्यक्रम या भाषण व्याख्यान प्रबोधन असं म्हणतील. आणि त्यांच्यामध्ये पण आपल्या सिद्धार्थनगरचं नाव आणि त्यांच्या घरचं नाव हे ते मोठे करतील. दीक्षा वाघ. माझे नाव दीक्षा गणेश वाघ. आज महिला दिवस या निमित्ताने मी तुम्हाला काही 2-3 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्योतिबांची ती क्रांती ज्योती सावित्री, त्यागाची प्रतीक ती शुभांची सावली ती रमाई, गणावर लढली राणी लक्ष्मीबाई. त्या विश्वतेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना कडून स्वातंत्र्य स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेले संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ. गंभीर नाही तर खंबीर आहे, गंभीर नाही तर खंबीर आहे, वार नाही तर तलवार आहे, वार नाही तर तलवार आहे. ती म्हणजे अबला आहे, ती तर पेटती अंगार आहे, ती तर पेटती अंगार आहे. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण, व्यवसाय आणि कला यासारख्या क्षेत्रात महिलांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. एवढे बोलून मी माझे धन्य शब्द सांगते. खूप छान. कष्ट सोसले अपार भीमाची बनून सावली, सदा हसत सुखाने राहिली माझी माता रमाई माऊली, माझी माता रमाई माऊली.
सोयीतेतच विवेक गोडेराव. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे घराचा गौरव, स्त्री मन कार्य, स्त्री म्हणजे नवी शक्ती. जय भीम नमो बुद्धाय. नटवलं संविधानाने भारताला, पण ती रमाई कधी नटली नाही. भीमराव घडवण्यासाठी अजन्म मागे कधी हटली नाही. अशी माझी त्याग होती रमा मावळी. सुनीता प्रदीप तायडे यांच्याकडून 100 रुपये आपल्या सारणाच्या मुलांना धम्मदान म्हणून मिळाले. त्यांचे खूप आभार मानतो. आणि माझे नाव महिला जागतिक दिवस ज्यांच्याबद्दल काही 2-3 शब्द सांगू इच्छिते ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी मागणी करते. राजमाता जिजाऊ या एक आदर्श माता व उत्तम प्रशासक होत्या. त्यांना आपण राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांना नावाची ओळखली. राजमाता जिजाऊ नवी म्हणजे शौर्य, धैर्य आणि कर्तृत्व यांचे उत्तम रहस्य आहे. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1911 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला होता. शेवटी माझे 2 शब्द जय मंगल नक्ति में शरणं मय्यं, धम्मो में शरणं वरं, एतेन सज्जवज्जेन होतु मे जय मंगलम्. नक्ति में शरणं मय्यं, शम्भो मे शरणं वरं, एतेन सज्जवज्जेन